हिरे माझा मिथवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राकेशने आता सगळ्या गोष्टी एकदम घडवून आणलेल्या असतात. म्हणजेच त्याला अंजलीला ते दूध पाजायचं असतं. अंजलीला तो रिक्वेस्ट करत असतो आणि म्हणत असतो की तुला तुझी काळजी घ्यायला हवी. असं कसं करून चालणार आहे. लवकरात लवकर तू एक काम कर, हे दूध पिऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. पण अंजलीला ते दूध नको असतं आणि म्हणूनच अंजलीकडनं ते दूध खाली पडतं. अंजलीकडून जेव्हा दुधाचा ग्लास खाली पडतो तेव्हा त्या काचेचे सगळे असे तुकडे होतात. आणि आता काही झालं तरीसुद्धा हे काही आपण पिऊ शकत नाही दूध, हे देखील तिने आता स्पष्टपणे त्याला सांगितलेलं असतं. जेव्हा दुधाचा ग्लास खाली पडतो तेव्हा मात्र आता खूपच जास्त हा रागवलेला असतो. राकेश म्हणत असतो की हे सगळं काय झालं, आपण जे ठरवलं होतं ते सगळं काही हातातनं निसटून गेलं. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता ती सांगत असते की सॉरी पण मला नको आहे. आणि असं बोलूनच ती मात्र आता त्याच्याकडनं दूधही घ्यायला तयार नसते. मग आता तो विचार करतो हा प्लॅन तर फसला, पण आता नवीन काहीतरी प्लॅन करायला हवा. तर दुसरीकडे मात्र आता ह्या बायका, चाळीतील बायकांना आज पाणी आलेलं नसतं. एकाच चाळीत पाणी आलेलं असतं त्यामुळे बायकांची खूप जास्त धांदल उडालेली असते. तिथेच ईश्वरी आणि त्याचसोबत नम्रताही पाणी आणण्यासाठी गेलेल्या असतात. आणि आता त्यांचीसुद्धा खूप मोठी पंचायत उडते. त्यासुद्धा इकडे तिकडे सगळीकडेच पाणी घेत असतात. पण आता त्यांनाही पाणी घ्यायला काही देत नसतात. पाणी घ्यायला आता त्यांनाही देत नाहीत. म्हणूनच आता खूप जास्त टेन्शन ईश्वरीला आलेलं असतं. ईश्वरीसुद्धा आता विचार करते की हे सगळं कसं काय होईल, म्हणजे आपल्याला आता पाणी कसं भरता येईल. आज तर त्यांच्याकडे प्रोग्रामही असतो. मग त्या प्रोग्राममध्ये जर आपण पाणीच नसेल आपल्या घरात तर कसं. मला वाटत नाही काय गं आपल्याला आज पाणी भेटेल, कारण मला ना या सगळ्या बायकांची ही अवस्था बघूनच ना समजते आपल्याला आज काही पाणी मिळणार नाही आहे. असं देखील आता इथे ईश्वरी बोलत असते. तेवढ्यातच ना बाहेर आता अर्णव आलेला असतो. अर्णवने खरं तर आता विचार केलेला असतो की आपण मस्तपैकी पटकन पाणी भरून घेऊया, म्हणजे कसं सगळ्या काही गोष्टी ना आपल्याला हव्या तशा करता येतील. आणि म्हणूनच आता पाणी वगैरे भरायचं आता त्याचं ठरलेलं असतं. म्हणूनच तो एक्स्ट्रा 2 बादल्या बाहेर घेऊन येतो. त्याने कानामध्ये एअरबड्स घातलेले असतात त्याच्यामुळे त्याचं बाकी इतर कुठेही लक्ष नसतं. पण त्या बायका आता लांबूनच अर्णवला पाहिलेलं असतं. त्या अर्णवला जेव्हा पाहतात तेव्हा मात्र त्या एकदमच खुश झालेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की बाप रे हा आलाय, काय बोलावं आता. खरंच ना एकदम कमालीचा आहे बघा हा. आणि असं वाटतंय ना की शाहरुखच आलाय आपल्या चाळीमध्ये. असं देखील आता त्यांचं डिस्कशन होत असतं. मग चाळीमध्ये शाहरुख आला आहे तर मग आपण ह्या शाहरुखला आपल्या बाजूने ओढायचं का, कसला कमाल दिसतोय. आता इथे या बायकांचं हे बोलणं सुरू असतं. आणि तेवढ्यातच ना आता ईश्वरी विचार करते आपल्या चाईत आणि शाहरुख कोण गं. आणि तेव्हा जेव्हा त्या दोघी जणी मागे वळून पाहतात ना तेव्हा मात्र आता ईश्वरीला तिथे आपला नवरा अर्णवच दिसतो. आणि अर्णवला बघून ना आता ती मात्र खूपच जास्त खुश झालेली असते. अर्णव सरळ रेषेत चालत येतो. अर्णव जेव्हा सरळ रेषेत चालत येतो ना तेव्हा मात्र ईश्वरी ही विचार करते की अर्णव सर आणि इथे ते सुद्धा या बकेट्स घेऊन, काय गरज होती ह्यांना इथपर्यंत यायची. काहीही गरज नव्हती, आपण सगळं मॅनेज केलंच असतं की. असं देखील आता ती म्हणत असते. इकडे अर्णव आता ईश्वरी आणि त्यासोबत नम्रताकडे न जाता तो सरळ आता चालत जातो. कारण ना त्याला लवकरात लवकर ह्या बकेट्स वगैरे भरून घ्यायच्या असतात. आणि त्यामुळेच आता तो सरळ रेषेत चालत जातो. त्या बायका तर आता पाहतात ना तेव्हा मात्र त्या बायका खूपच जास्त खुश होतात. कारण त्यांना हेच माहिती असतं की आपल्याच आईत दुसरा शाहरुख आलेला आहे. आणि आता अर्णवला बघून त्या अगदीच वेड्या पिशा होतात. अर्णवला त्या म्हणत असतात की खरंच दुसरा शाहरुख दिसतोय काय, मग कसं काय, बरे आहात ना. असं बोलून त्याला हाय हॅलो त्या करतात. त्यावर आता अर्णवही त्यांना आता हाय हॅलो करू लागतो. कोणी ताईंना तर कोण्या काकूंना तो हाय
न करता नमस्कारही करतो आणि त्याच वेळेला तो त्यांना म्हणतो की काकू ताई तुम्ही पाणी भरताय का, मी तुम्हा सगळ्यांना मदत करू शकतो, आपण थोडं थोडं का होईना सगळ्यांनीच पाणी घेऊन जाऊया, म्हणजे कसं सगळ्यांनाच पाणी मिळेल असं देखील आता तो म्हणू लागतो. आणि जेव्हा तो हे म्हणतो ना तेव्हा त्या बायकाही म्हणतात की आम्हाला चालेल ना, तुम्ही आम्हाला पाणी भरून दिलं तर आम्हाला चालेलच असं बोलूनच आता त्या खूप जास्त खुश झालेल्या असतात. कारण ना त्यांना त्याच्याकडनं पाणी भरून घ्यायचं असतं. आणि जेव्हा त्या ह्या गोष्टी करतात ना तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी आणि नम्रता पाहत असतात. तर ईश्वरीला आता खूप जास्त अर्णवचा राग येत असतो. म्हणजे आपला नवरा जर कोणी इतर दुसऱ्या बायकांनी जर घेतला त्याच्याकडे बघितलं तर प्रत्येक बाईची ही चिडचिड होतच असते. अगदी तशी चिडचिड आता ईश्वरीची झालेली असते. म्हणजे ईश्वरीला असं वाटत असतं की अर्णवने फक्त आपलं बनून राहावं आणि त्या बायका आता अर्णवच्या जवळ जात असतात ना हे कुठेतरी ना आता इकडे असणाऱ्या इशूला सहन होत नसतं. तर त्या बायका सरळही आता सांगून टाकतात की तुम्ही ना प्लीज मला ताई किंवा काकू बोलू नका. त्यावर आता त्या इतक्या फिदा झालेल्या असतात ना की त्या अर्णवला हे सगळं काही बोलतात. काही बायका तर म्हणत असतात की बरं झालं हा आलाय, म्हणजे आता हा आलाय ना तर मला असं वाटतं ना की रोजच पाणी भरायला मीच येईन. मग काय ह्या एका बायकांच्या तोंडाकडे ईश्वरी पाहत असते. कारण आता तिच्या नवऱ्यावर सगळ्याच बायका मिळून नजर ठेवत असतात. तर या कुठेतरी गोष्टी ना इशूला सहन होत नसतात. मात्र नम्रताला ना खूप जास्त हसू येत असतं. नम्रता आता जोरजोरात हसत असते. कारण नम्रताला माहिती आहे या सगळ्यामुळे का होईना आता खूप जास्त जलस जी आहे ती इशू झालेली असणार आहे. आणि म्हणूनच नम्रता हसत असते. नम्रताला आता इशू म्हणत असते की तुला हसायला येतंय का, तर इशू म्हणते की मला ना खरंच ना टेन्शन आलंय आणि तू हसतेस माझ्यावर. नम्रता म्हणते अगं नाही ग, पण जिजू बघ ना सगळ्यांना कशी मदत करतायत ना असं देखील आता ती म्हणते. तर दुसरीकडे मात्र आता एकेकाला पाणी भरून अर्णव देत असतो. आणि जेव्हा अर्णव एकेकाला पाणी भरून देतो ना तेव्हा मात्र आता त्या मुलीही मुद्दामूनच अर्णवची मजा घेत असतात. म्हणजे अर्णवसोबत असताना ना त्या खूप जास्त हॅप्पीही असतात. अर्णवला आता त्या म्हणत असतात की तुम्ही पाणी भरून देताय ना आम्हाला बरं वाटतंय, आम्ही एक हंडा घेऊन झाल्यानंतर अजून एकदा येऊ हा पाणी द्यायला, चालेल ना. तर आता अर्णव म्हणतो की का नाही चालणार. आता एका बाईकडे तर खूप मोठा असा हंडा असतो. तो हंडाच आता अर्णव तिच्या कमरेवर ठेवणार असतो. ईश्वरी पाहते आणि जेव्हा ईश्वरी हे सगळं पाहते तेव्हा ईश्वरी म्हणते की काय, म्हणजे या बाईच्या कमरेवर सुद्धा आता हे ठेवून देणार आहेत का हंडा. आणि मग काय अर्णवने आता तो हंडा ठेवून दिलेला असतो. आणि हे सगळं जेव्हा आता ईश्वरी बघते ना तेव्हा ईश्वरी खूप जास्त जलस होते. तर ईश्वरीला मात्र आता सांगितलेलं असतं की बघितलंस का काय होतंय ते. नमू मुद्दामून तिची आता मजा घेत असते. आणि जेव्हा नमू ह्या सगळ्यामध्ये तिची मजा घेत असते ना तेव्हा मात्र आता ईश्वरीला खूपच जास्त राग येत असतो. ईश्वरी विचार करते की मी जे काही ठरवलं होतं सगळं काही चाललेलं आहे. दुसरीकडे मात्र आता ईश्वरी रडायला आलेली असते अक्षरशः. कारण बायका तर बायका त्यासुद्धा अर्णवला सोडत नसतात. त्या अर्णवला पर्सनली तिथे येऊन बोलत असतात की खरंच ना तुम्ही नवीन आला आहात का या चाळीमध्ये, आम्हाला ना तुम्हाला बघितलं ना तर असं वाटतं ना की सारखं पाणीच भरत यायला हवं. आणि त्याच वेळेला मागे एक मुलगीसुद्धा उभी असते. तीसुद्धा म्हणत असते की हा बाबा माझा आहे. तर आता त्या 2-3 मुलींमध्ये ना वाद सुरू असतात की हा माझा हिरो आहे. मग काय ईश्वरी अजूनच जलस होते. ईश्वरी म्हणत असते की ह्यांचं काय चाललंय, या बायकांसोबत या मुलींसोबत हे काय बोलतायत, हे आता बायकांनाही सोडत नाही आहेत, काय बोलावं ह्यांना. खरंच ना आता मात्र ईश्वरीचा खूप जास्त संताप होत असतो. नमूला मात्र हे सगळं बघून ना खूपच जास्त आनंद होत असतो. नमू या सगळ्याची मजा घेत असते. आणि त्यामुळे आता शिव मात्र आता अर्णवकडे गेलेली असते आणि अर्णवला ती बोलू पाहत असते की चला घरी, तुमचं इथे काय काम. अर्णव तिला म्हणत असतो अगं तुला जरा कळतंय का, जरा विचार कर ना मॅथमॅटिकली. तर ईश्वरी म्हणते आता इथे ह्या सगळ्याचा काय संबंध येतो. अर्णव म्हणतो की बघ ना तुम्ही दोघींनी 2 हंडे आणलेले आहेत आणि मी सुद्धा बादली आणली आहे, म्हणजे कसं पटकन आपलं पाणी भरून होईल म्हणूनच मी आलो आहे. मग ईश्वरी म्हणते की तुम्ही आम्हाला मदत करायला आला आहात तर या
बायकांना का मदत करताय, काय चाललंय काय तुमचं, पुरे करा हे सगळं, ह्या सगळ्यांना मदत करणं तुम्हाला कळतंय का, असं देखील ओरडून ओरडून आता इथे इशू बोलत असते. नम्रताने तर आता तोंडावर हातच ठेवलेला असतो. इकडे आता अर्णव म्हणत असतो की बघ ना नम्रता, तुला पटतंय ना मी काय म्हणतोय ते बघ, मी तुम्हाला मदत करायला आलोय म्हणून तर बकेट घेऊन आलोय, मी 2 बकेट तुम्ही 2 हंडे, म्हणजे कसं पाणी आपलं पटकन भरून होईल ना. तुम्हाला इथे कोणी पुरुष दिसतोय का, इथे एकही पुरुष नाहीये, मग तुम्ही इथे काय करताय. त्यावर अर्णव म्हणतो की मला दिसतोय ना, मी तर पुरुषच आहे ना, मी आहे एक पुरुष इथे, असं देखील आता तो ईश्वरीला बोलत असतो. तर ईश्वरी मात्र आता अर्णववर हक्क गाजवत असते आणि तुम्ही माझा नवरा आहात आणि माझा नवरा इथे असताना तुमच्या बायकांचं काय चाललंय, असं देखील ती बायकांवर आता ओरडून बोलत असते. तर या बायकांना मात्र अर्णववर अजूनही आता करायच्या काही बंद होत नसतात. कारण आहे ना, त्यांना अर्णवना इतका आवडलेला असतो ना की त्या पोरीही म्हणत असतात की खरंच ना कसला कमाल दिसतो यार हा, आणि मला असं वाटतं ना की ह्याच्याकडे बघतच राहावं. मी तर माझ्या आईला सांगणार आहे उद्यापासून मीच पाणी भरायला जात जाईन म्हणून. असला जर भारी माल बघायला भेटणार असेल तर पाणी भरायला यायला काय हरकत आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. तर एका बाईचं तर पाणी भरून एकदा झालेलं असतं, पण ती आता पुन्हा आलेली असते. कारण तिला ना आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर येऊन अर्णवला पुन्हा एकदा पाहायचं असतं आणि म्हणूनच तिची धावपळ गोंधळ सुरू असतो. अर्णवला ती येऊन म्हणते की काय मग मला पुन्हा एकदा पाणी भरून द्याल ना. अर्णव म्हणतो बस काय या ना, मी देतो ना तुम्हाला पाणी भरून. आता ईश्वरीला अजूनच राग येतो. ईश्वरी म्हणते बस झालं चला. अर्णव सर तुम्हाला कळतंय का काही, आता मी तुम्हाला कोणाचंही पाणी भरू देणार नाहीये. तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात आणि तुम्ही इथे पाणी भरताय, जरा तरी काही वाटतंय का आता. पण इथे त्या बायकासुद्धा काही ऐकायला तयार नसतात. त्या मात्र अर्णवच्या सारखं मागे पुढे करत असतात आणि ईश्वरीला ना हेच नको असतो. एक मुलगी तिथे येते आणि एक मुलगी अर्णवला सांगते की माझ्या जरा कमरेवर हा हंडा ठेवून द्या ना. मग अर्णव आता तिच्या कमरेवर तो हंडा ठेवून देतो आणि मग काय ईश्वरीला अजूनच खूप जास्त राग येतो. कारण अर्णव ना आता तिला इग्नोर करत असतो आणि त्या बायकांना खूप जास्त सपोर्ट करत असतो आणि त्यामुळेच ना ईश्वरी खूप जास्त जलस होत असते. ईश्वरी म्हणत असते की पुरे करा आता, ह्या सगळ्या गोष्टी पुरे करा, बस करा ना, काय चाललेलं आहे हे. मग का तरीसुद्धा अर्णवपासून काही लांब जात नसतात. अर्णवही आता मस्तपैकी त्या बायकांशी बोलत असतो, गप्पा मारत असतो, त्या बायकांना प्रत्येकीला तो मदत करत असतो. त्यामुळेच ईश्वरी जलस होत असते. ईश्वरी आता अर्णवला बोलून बोलून थकलेली असते. शेवटी ती विचार करते की आता या बायकांचंच तोंड बंद करावं लागेल, त्यासाठी आपल्यालाच पुढे येऊन या बायकांना बोलावं लागेल. तेवढ्यातच एक बाई पुढे येते आणि ती मात्र आता अर्णवला म्हणत असते की अर्णव तुम्ही ना एकदम शाहरुख दिसता होतो, दुसरे शाहरुख हो, म्हणजे तुमच्याकडनं ना नजरच हटत नाही, इतके भारी दिसता तुम्ही, असं बोलूनच आता कौतुक करत असतात. आणि जेव्हा हे कौतुक वगैरे सुरू असतं ना तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीचा पारा चढतो आणि ईश्वरी म्हणत असते की ओ काय चाललंय तुमचं, पुरे करा ना, बस झालं, हा माझा नवरा आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत नसेल म्हणून मी सांगते, हा एका मोठ्या कंपनीचा CEO आहे आणि त्यामुळे ना तुम्ही कोणाबद्दल बोलताय हे तरी जरा बायका काहीतरी भान, असं देखील आता ईश्वरी ओरडून बोलत असते. त्याच वेळेला आता त्या बायकांना हेही कळतं हा एवढ्या मोठ्या कंपनीचा CEO आहे तरीसुद्धा आपल्यासोबत पाणी भरायला इथपर्यंत आलाय. मग त्यांनासुद्धा हे आवडत असतं की आपल्यासोबत हा व्यक्ती पाणी भरत आहे म्हटल्यावर आता ते सुद्धा खूपच जास्त खुश असतात. आणि मग काय ते सुद्धा जेव्हा एवढे खुश असतात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी ही त्या बायकांना ओरडत असते. अर्णवला ना तेवढ्यातच ना एक कॉलही आलेला असतो, कारण अर्णवच्या कानात ना एअरबड्स असतात. अर्णव आता फोनवरही बोलत असतो, पण दुसरीकडे मात्र आता ईश्वरी खूप जास्त संतापलेली असते, कारण त्या बायकांची नजर अर्णववर ना काही हटत नसते. त्या बायका कंटिन्यू अर्णवकडे पाहत असतात आणि अर्णव मात्र एकदमच खुश झालेला असतो आणि अर्णवचं सुद्धा आता एकदाही लक्ष विचलित होत नाही. तोही फक्त त्या बायकांशीच बोलत असतो. नम्रताला मात्र हे सगळं बघून ना हसू येत असतं, कारण या सगळ्यामध्ये ना खूप जास्त मजा जी आहे ना ती खरं तर आलेली असते, ती म्हणजे इथे असणाऱ्या या
ईश्वरीची, कारण ईश्वरी ना आता अर्णवच्या बाबतीत जी पॉझिटिव्हनेस येत असतो ना, त्यामुळेच ती आता खूपच जास्त रागवलेली असते. आता फायनली ईश्वरी अर्णवच्या हाताला धरते आणि अर्णवला बाजूला घेऊन जाते. अर्णवला जेव्हा ईश्वरी बाजूला घेऊन जाते तेव्हा अर्णव म्हणतो की काय करतेस तू, पण आता अर्णव जाताना सुद्धा ना त्या बायकांना बाय वगैरे करतो आणि मगच तिकडनं जातो. मग आता त्या बायकाही अर्णव आणि ईश्वरीकडे पाहत असतात आणि त्याच वेळेला आता त्या बायकांना अर्णवसुद्धा हाय बाय करतो आणि तिकडनं निघतो. या सगळ्या गोष्टींना ईश्वरीला खूप जास्त त्रास देत असतात. ईश्वरी म्हणत असते की काय चाललंय, काय होतं तुमचं, तुम्हाला कळतंय का की आपण इथे कशासाठी आलेलो आहोत. तुम्ही पाणी भरत होतात, त्या बायकांना सुद्धा पाणी भरून देत होतात, काय गरज होती हे सगळं करायची. तुम्ही माझा नवरा आहात आणि या चाळीतल्या बायकांचे तुम्ही जावई आहात आणि जावईचं आणि त्याचसोबत हे जे नातं आहे ना ते तसंच ठेवायला तुम्ही हवं होतं. तुम्ही काय हे सगळं करून बसताय, म्हणजे तुम्हाला तरी कळतंय का, तुम्ही जे काही करताय ना ते मला बिलकुलही आवडलं नाही आहे अर्णव सर, असं देखील आता ईश्वरी बोलत असते. ईश्वरी आता अर्णवला खूप जास्त त्या बाजूला घेऊन आलेली असते त्या बायकांपासून, कारण ईश्वरीला आता खूपच जास्त कळत नसतं की काय करावं आणि त्या बायकांपासून ती लांब घेऊन येते. पण त्या बायका लांबून सुद्धा अर्णवकडेच निरखून पाहत असतात. ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला ना आता खरंच ना मला कळत नाही आहे की काय बोलावं, तुम्हाला इतकंही साधं कळत नाही का हो, म्हणजे बायकांपासून 4 हात लांब राहायचं. प्रत्येक वेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगाव्याच लागणार का. तुम्ही माझा नवरा आहात आणि मग तुम्ही त्या बायकांकडे कसं काय बघू शकता, कसं काय त्यांच्याशी संवाद साधू शकता, असं देखील ईश्वरीचं म्हणणं असतं. अर्णव मात्र ना आता फोनवर बोलत असतो, कारण अर्णवला कॉल आलेला असतो आणि अर्णव जेव्हा आता फोनवर बोलत असतो ना ते काही ईश्वरीला माहिती नसतं. ईश्वरीला असं वाटत असतं की अर्णवने तरी त्या बायकांकडे बघू नये, म्हणून ईश्वरी म्हणते की मलाच ना कळत नाही आहे माझ्या नवऱ्याला आता काय झालं आहे. अर्णव म्हणतो की तुझं काय चाललं आहे, सारखं माझा नवरा दुसरं काहीतरी बोल ना. त्यावर अर्णवला ईश्वरी सांगत असते की जेव्हा इंटरव्ह्यू होता तेव्हा कसं तुम्ही सारखी माझी ईश्वरी करत होतात, मग आता माझ्या तोंडून माझा नवरा निघते तर तुम्हाला त्याचा इतका का त्रास होतोय. जे आहे ते समजून घ्या ना थोडं का होईना, असं देखील ईश्वरी आता अर्णवकडे पाहून बोलत असते. तर त्यानंतर मात्र आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की मी कोणताही गैरफायदा घेत नाहीये, तुला जसं वाटत असेल तसा चुकीचा अर्थ तू काढू नकोस, असं देखील आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. मग तुम्ही त्या बायकांच्या जवळ का जात होतात आणि त्या बायकांना पाणी का भरून देत होतात, असं देखील ईश्वरी आता अर्णवला रागवूनच बोलत असते. आता अर्णव म्हणत असतो की पुन्हा पॉझिटिव्ह. त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की तसं नाही हो, तुम्हाला कळतंय का, स्वतः पाणी भरून देताय आणि आता म्हणताय का. तर दुसरीकडे अर्णव वेट म्हणतो. ईश्वरी म्हणते की मी वेट वगैरे काही करणार नाही आहे, जे आहे ना ते तर मला बोलायलाच हवं, असं देखील आता ईश्वरी बोलू लागते. त्यावर अर्णवला खरं तर फोन आलेला असतो, म्हणूनच अर्णव ईश्वरीला वेट बोलत असतो. पण आता ईश्वरीला जेव्हा तो वेट बोलतो ना तेव्हा तो कॉलिंगवर बोलत असतो, पण हे ईश्वरीला कळत नसतं. ईश्वरी मात्र आता बेड्यासारखी अर्णवकडे बघूनच बोलत असते. आता म्हणत असते की हा पॉझिटिव्हनेस आहे, तर तो नाही म्हणत असतो. तो खरं तर फोनवर बोलत असतो, पण ईश्वरीला असं वाटतं की ईश्वरीला तो बोलतोय. ईश्वरी म्हणत असते की तुमचं काय चाललंय, म्हणजे प्रत्येक वेळेला मी तुम्हाला जेव्हा बोलत असते तेव्हा तुम्हीच माझ्यासोबत एका वेगळ्या टोनमध्ये बोलत असता, मग मी काय करायचंय हे सुद्धा तुम्हीच आता मला सांगणार आहात का. तर तो फक्त या असं म्हणत असतो. तर ईश्वरी पुन्हा अर्णवकडे पाहतच राहते. ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की सर मी माझा नवरा बोलते हे तर आता मला कळतंय, पण तुम्हाला पण कळायला हवं ना की फक्त मलाच कळून उपयोग आहे. हो या कळलं असं अर्णव आता बोलत असतो. तो खरं तर फोनवर बोलत असतो, पण या ईश्वरीला असं वाटतं की अर्णव तिच्याशी बोलत आहे ते. अर्णव आता म्हणत असतो या राईट. तर ईश्वरी म्हणत असते की नाही आपण या विषयावर ना आताच बोलूया. अर्णव खरं तर म्हणतो की आपण या विषयावर नंतर बोलूया, कारण तो फोनवर बोलत असतो ना, त्याला या ईश्वरीची बडबड ऐकायची असते. पण इथे मात्र ईश्वरी म्हणत असते की आज आहे ना मी माझ्या मनातलं ना सगळं काही आज सांगूनच टाकणार आहे, कारण आज मी ठरवलंच आहे जे काही आहे ते तुमच्यासमोर बोलायचंच, असं देखील आता ईश्वरी ठरवते. आणि ती आता अर्णवकडे पाहून म्हणत असते की सगळी ना खूप
खूप जास्त गडबड झाली आहे. अर्णव म्हणतो व्हॉट? त्यावर ईश्वरी म्हणत असते की हो ना, खूप जास्त गडबड झाली आहे. मी ना डोळे बंद केले ना तरीसुद्धा ना जिकडे तिकडे फक्त तुम्हीच मला दिसता. जरा तरी कुठे गेलात ना तर मी तुम्हाला ना खूप जास्त मिस करत असते. अर्णव म्हणतो सिरियसली? तर ईश्वरी म्हणते की हो खरंच ना, मी खरंच सांगते. म्हणजे ना तुम्ही म्हणता नाही का आपला आतला आवाज यायला लागला की समजायचं, तसंच माझ्याही बाबतीत झालंय. त्यावर अर्णव म्हणतो इतकंच ना, आपण हे सगळं काही ना प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आणि असं बोलून तो पुढे सरकतो. तर ईश्वरी म्हणत असते की काय नाही मला हे सगळं आत्ताच हवं आहे आणि मला हे आत्ताच तुम्हाला ऐकवायचं आहे. असं बोलूनच ती आता अर्णवच्या जवळ जाते. अर्णव आता म्हणत असतो की काय झालंय, पॉझिटिव्हनेस? तर ईश्वरी म्हणते की नाही हो, ह्याला पॉझिटिव्हनेस नाही म्हणतो, ह्याला ना प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे ना तुम्हाला कसं सांगू, माझं ना आता तुमच्यावर प्रेम जडलंय. असं आता जेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघून बोलते ना तेव्हा मात्र आता अर्णव एकटक ईश्वरीकडे पाहत राहतो. पण खरं तर ना हे सगळं काही तो फोनवर बोलत असतो. आणि जेव्हा ईश्वरी म्हणते की खरंच माझं तुमच्यावर प्रेम आहे असं म्हटल्यानंतर मात्र अर्णवने तिच्याकडे पाहिलेलं असतं. पण आता अर्णवने हे बोलणं ऐकलेलं असेल का, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. कारण ईश्वरी आधी जेव्हा बोलत होती ना तेव्हा अर्णवने कानाला फोन होता, म्हणजेच ते एअरबड्स टाकलेले होते, त्यामुळे ईश्वरीच्या बोलण्याकडे त्याचं काही लक्ष नव्हतं. पण ईश्वरीची मात्र बडबड सुरू असते. ईश्वरीने आता तिचं प्रेम तर अर्णव समोर व्यक्त केलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता अर्णव जो आहे त्याला ह्या बोलण्या गोष्टी ऐकायला आलेल्या आहेत की नाही काहीच कळायला मार्ग नसतो. जिकडे मात्र आता इकडे अर्णव आणि ईश्वरीने खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं. कारण आईबाबांची ॲनिव्हर्सरी असते आणि आता केक कटिंगसुद्धा होतं. केक कटिंग झाल्यानंतर दोघंही जण आईबाबांना आता सांगूसुद्धा लागतात की तुम्हाला ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा. त्याच वेळेला आईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी इकडे मात्र आता दोघंही जण खाली वागतात. पण बाबांनी आता दोन्ही हाताने दोघांनाही आशीर्वाद दिलेले असतात. त्यामुळे आता अर्णव आणि ईश्वरीसुद्धा खुश होतात आणि त्याला समजतं की बाबा हळूहळू का होईना रिकवर होत आहेत. आणि त्यामुळेच खूप जास्त आनंद अर्णवला खास करून झालेला असतो आणि अर्णव आता ईश्वरीकडे पाहतच राहतो. तुम्हाला हा भाग कसा वाटलाय ना हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.